आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. गेल्या 18 तारखेपासून आम्ही या गणेश पाटलाच्या रॅलीमध्ये संभाजीनगर रत्नापूर येथून 18 तारखेला आंतरवाली होते. क्रांती चौकात पूजन करून आंतरवालीकडे वाटचाल केली होती. तर 20 तारखेपासून या रॅलीला सुरुवात झाली आणि चांगल्या पद्धतीने मराठा समाजाचा प्रतिसाद गणेश पाटलाच्या रॅलीला भेटलेला आहे. आणि आज ते गुलाल उधळण्याचा निर्णय चालू केला मराठा समाजाला. आज खरंच मनात संकल्पना होती काहीतरी आपल्या समाजाला न्याय भेटावा या उद्देशाने आज मराठा समाज मुंबईच्या दिशेने आला होता. आणि मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले त्या पद्धतीने समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि असंच समाजाचे कायम सहकार्य राहावे ही सगळे मराठा समाजाला विनंती करतो. आणि आपण आपल्या गावामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने एन्जॉय करा ही सगळी विनंती करतो. आणि हा महाराजाचा पुतळा आणायची संकल्पना आमचे मित्र राजेंद्र पवार यांनी संकल्पना केली होती. महाराजांनी गणेश पाटलांना सल्ला दिला होता की आपण या आंतरवालीच्या रॅलीमध्ये आशीर्वाद पुतळा या रॅलीमध्ये सहभागी करावं. आणि त्या पद्धतीने आम्ही संभाजीनगर जिल्ह्याचे राजेंद्र पवार मित्रमंडळाच्या वतीने हा आशीर्वाद पुतळा शहाजीराजे भोसले गणेशचे संस्थापक अध्यक्ष आहे ते आणि त्यांच्या विनंतीचा पाटलाच्या विनंतीला मान देऊन आम्ही या रॅलीमध्ये सहभाग केला. त्याबद्दल सर्व मराठा बांधवांचं अभिनंदन करतो. आणि गावामध्ये जाऊन आम्ही अशाच पद्धतीने याच्यासारखा मोठा उत्सव साजरा करणार आहे. आमचा एक मराठा बांधवाला हाती दिवाळी बघायला हरकत नाही, दिवाळी साजरी करावा त्याच्यापरता दिवाळीपरता मोठा सण हा आमचा मराठा समाजाचा राहील. सर्व मराठा बांधवाला जय हिंद जय भारत जय हिंद मराठा. जरांगे पाटलाचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असावा आणि त्यांच्या मागे खंबीर खुट्टा म्हणून उभा राहून आणि जरांगे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावा, आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद व्हावा म्हणून त्या बिचाऱ्याला आमच्यासाठी इतकी धडपड केली. जय जिजाऊ जय शिवराय. आज इथे एक गोष्ट माझा मित्र लहानपणापासून प्रदीप करा हा ओबीसी असून सुद्धा 400 किलोमीटर माझ्यासोबत आलेला आहे. तरी त्याच्या फक्त तुम्ही ऐका ओबीसी समाजाचा कुठेही मराठ्याला विरोध नाही, फक्त नेत्यांचा विरोध आहे. आम्ही लहानपासून बसून एखाद्या विरोध नाही, नेते फक्त ओबीसी नेते मराठ्याला विरोध करतात. कुठल्याही समाजाला एक कालांतरानंतर मला येत असतो आणि मनोज जरांगे पाटलाकडे पाहत असताना कालखंडानंतर मराठा समाजाला एक नेतृत्व देण्याचं आम्ही समजतो. आणि म्हणून आंतरवाली पासून तर आज या मुंबई ठिकाणापर्यंत हे स्मारक आणि कारण छत्रपती शिवाजी महाराज कायम पाटलांना ऊर्जा देत असतात. त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असतं.